शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या दिवशी कोल्हापुरातील दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची कमल पुष्पातील सालंकृत महापूजा बांधण्यात आली आहे। रविवार असल्याने आतापर्यंत 1 लाखाहून अधिक भाविकांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं। त्यामुळे गुलालाच्या उधळणीत आणि चांगभलेच्या गजरात भाविकांनी मंदिर परिसर फुलल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान आज सोमवारी ज्योतिबाचा जागर असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने तयारी झाली असून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे। शिवाय दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुलं राहणार आहे। नमस्कार। श्री दख्खनचा राजा ज्योतिबा शारदीय नवरात्र उत्सवाचा आजचा 7वा दिवस। त्यानिमित्त श्री दख्खनच्या राजांची 5 कमळ पुष्पातील महापूजा अलंकारी बांधण्यात आली। त्यानंतर प्रत्येक दिवशीप्रमाणे आज लाखो भाविक श्री दख्खनच्या राजा ज्योतिबाच्या दर्शनासाठी आहेत। तसेच मी हप्तेदार पुजारी प्रसन्न भंडारी ज्योतिबाच्या नावाने चालू झाले। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत श्री क्षेत्र केदारलिंग देव ज्योतिबा येथील आजच्या रविवारच्या म्हणजे नवरात्रात असलेल्या रविवारच्या दिवशी ही पर्वणी बऱ्याच भाविकांनी साधलेली दिसते। 1 लाखापेक्षा जास्त आकडा आताच पार झालाय आणि अजून ही संख्या वाढत आहे। उद्या अष्टमी याचा ज्योतिबाचा जागर असल्यामुळं ही संख्या आणखीच वाढेल अशी अपेक्षा आहे। आणि एकंदर या नवरात्रोत्सवात भाविकांनी चांगल्या पद्धतीनं गर्दी करून दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि देवस्थान समिती आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहे आणि चांगल्या पद्धतीनं दर्शन व्यवस्थापन सुरू आहे। उद्या ज्योतिबाचा जागर असल्यामुळं नित्यनैमित्तिक सर्व देवता कृत्य होतील। त्याचबरोबर या महिला फराळाचा नैवेद्य जाईल आणि रात्रभर मंदिर खुलं राहील। भाविक या काळात दर्शनासाठी सातत्याने येत असतात आणि आज पाऊस उघडल्यामुळं उद्या भाविकांची संख्या आणखी वाढण्याची जास्त शक्यता दिसून येते।